हरिनामाचा जयघोष करत हजारो लाखो वारकरी आज त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या समाधीवरती नतमस्तक होताना दिसत आहेत। मी आता समाधी मंदिरामध्ये आहे आणि गाभाऱ्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे निवृत्तीनाथांची ही समाधी आहे आणि या समाधीवरती सर्व भाविक जे आहेत, वारकरी जे आहेत ते नतमस्तक होताना दिसत आहेत। खरं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा असतो, मात्र त्यावेळी सगळे वारकरी जे आहेत हे आषाढ वारीसाठी पंढरपूरला जात असतात। त्यामुळे समाधी सोहळा जो आहे त्याचा आनंद सगळ्यांना घेता येत नाही। त्यामुळं हा जो सोहळा आहे हा पौष वद्य एकादशीच्या दिवशी आज साजरा केला जातोय आणि महाराष्ट्रभरातून, देशभरातून लाखो वारकरी जे आहेत ते हरिनामाचा जयघोष करत या ठिकाणी नतमस्तक होताना दिसत आहेत। आपण आजच्या दिवसाचं महत्व काय आपण जाणून घेऊ। जय हरी माऊली, काय आजचं महत्व आहे? निवृत्तीनाथांच्या चरणी सगळे नतमस्तक होत आहेत, काय सगळी भावना आहे? मी सगळ्या वारकऱ्यांना माझा कोटी कोटी नमस्कार। सदोतीचं म्हणून निवृत्तीचे पायी तेथे बुडी माझ्या मना आता ना मी कधी भ्रांतीचे म्हणून वृत्तीची मार्जिनी केली असे म्हणून मी पुढे माहिती देतो तुम्हाला। काही परंपरा काही वर्षाची आहे आणि आजच्या वारीचं महत्त्व असं आहे की जवळजवळ 8 ते 9 लाख लोक दर्शनाला येतात तिथे वारकरी, आणि फार कष्ट होतात त्यांना, जागा अपुरी पडतात यायला जायला। शासनाने त्यांची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती। मात्र आज राज्यभरातून सगळे वारकरी येत आहेत, काय भावना असते सगळ्या वारकऱ्यांची? भावना अशी, त्या 4 भावांनी एवढं जगाला एवढं प्रेम दिलं, एवढं विश्व दाखवलं आणि त्या भावांना खायला लोक अन्न देत नव्हते, त्यांचे हाल केले, अपेक्षा जगा भरपूर, आणि त्यांच्यामुळे आज हे वारकरी येतात इथे दर्शनासाठी। आज त्यांचा दादा आमची निवृत्तीनाथ किती लाड करतात, अनेक पद्धती जेवणाची देतात, चहा पाण्याची व्यवस्था करतात आणि काहीतरी प्रसाद देतात वारकऱ्यांना, याची मी तुम्हाला एवढी माहिती देतो। आपण जर बघितलं तर कुठेतरी वारकऱ्यांची जी भावना आहे ती निवृत्तीनाथ असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल यांच्या प्रती खूप मोठी आहे, मोठी श्रद्धा त्यांची आहे। त्यामुळे सगळेजण या ठिकाणी नतमस्तक होताना दिसत आहेत आणि समाधी सोहळा जो आहे तो आज दिवसभर साजरा केला जातोय। विविध धार्मिक कार्यक्रम आहे, कीर्तन, प्रवचन, त्याचबरोबर माऊलींच्या रथाची मिरवणूक देखील या ठिकाणाहून निघणार आहे आणि माऊलींच्या पादुका त्र्यंबकेश्वराच्या भेटीला देखील आज जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत आजचा हा जो सोहळा आहे अतिशय नयनरम्य आहे आणि हरिनामाचा जयघोष करत लाखो वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटील सह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर।